सकाळी सकाळी सुमित्राचं का चाललंय? आलूची भाजी करतो. आलूची? आता हे दूध गरम करता हा. सजीवरली चुलीवर आता असं? तर हे आपल्या घरच्याच बकरीचं दूध आहे ना. आता हे गरम करतो. हा ना. त्याचं बनवतो दही. दही बनवत येते? हो. काल सुद्धा बनवलं थोडस. असं का? हो. ठेवायचं बनवलं हो. काल बनवलं काय? आज सुद्धा बनवलं. इरजण टाकलं गरम करून. आता कसं आहे भावांनो, ते आमचं बकरीचं पिल्लू मेलं ना, व्हिडिओ सुद्धा टाकला होता आपल्या चॅनलवर. तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन पहा. बाहेर पुन्हा काय ठेवलं बा चुलीवर? हे तर दूधच ठेवलं गरम करायला. असं का? चुलीवरच गरम करतो दुधाले. हो हो. त्यानंतर चुलीवरच चांगलं उकळी येते ना. चांगलं बनते चुलीवर गॅसपेक्षा. आणि आता दिवस झाले आता चुली वापरायची. आता पैसे कोण राहते? आता पैसे दुष्काळ आहे ना. हे बघा अजून पत्ता नाही. 19-20 तारीख आहे आजची. अजून काही पत्ताच नाही पाण्याचा. बनली का सुमित्रा भाजी? हो ना. असं भाजी झाली. आता पोळ्या बनवतात. आपलं बोकड एकटं घरी ठेवलं का? हो. काहून? ते हागवत आहे ना म्हणून. हो. शेळ्या पुसणं म्हणजे लई त्रासाचं काम आहे. हागी लागन, हे लागन, ते लागन. पैसा खर्च होते पण बसत नाही. ही एक पाडरू 2 पाडरं पुन्हा आहे. त्याला हागी लागली. विकतो म्हणलं त्याला. सध्या कसं आहे दुष्काळ आहे ना. आता पैशाची कमतरता. विकतो म्हणलं त्याला. ते इकडच्या टाईमला हागी लागून खे झाले खराब. खपलेच नाही पाडरं ते. आता याला तसंच. त्याची बसली त्याची दोघाची. हां, त्या दोघाची बसली. पण ते लोड झाले ना. लोड झाल्यामुळे आता लोक घेत नाही. ना हाड दिसते हागी लागल्यामुळे. आता हे आता पडलं थोडं पर आहे. हे थोडं मोठं आहे. याला इतकं म्हणलं पण हे आता का होते माहीत नाही. अशी आता गोष्ट राहते. आता भावांनो होत आहे आता सुमित्राचा स्वयंपाक. तोपर्यंत मी आंधून घेतो. जेवतो आता भावांनो. सकाळचं जेवण करताय आता सुमित्रा ताट. आता कसं आहे वाटच पाय ना पाण्याची. पाणी कवा येते माहीत नाही. यावर्षी पाणी येत नाही म्हणून सांगताय. येईन ते ऑगस्ट महिन्याच्या पलीकडे. का फायदा? आता 30 जूनपर्यंत कपाशी टिपायला जमते. ते चांगलं बोल होईल तर काय फायदा. तसं यावर्षी कपाशी टिपायला तेव्हा तसं नाही. बियाणं आणून आहे, खतं आणून आहे. बियाणं आणि खत फुकट जाते. यावर्षी हंगाम फुकट जाणार असं कंडिशन दिसून राहिली आमची. अहो का होते तिथे पुन्हा असले निघते पुन्हा नियम. शेती खाणं अलग राहिला ना. मलाच मागं बसते काही ना काही. कोणते का म्हणते का म्हणते त्याला? हा तर काय म्हणते? हा ऐरपट्टी. आता खाणार तर खाते शेती. माझ्याकडे फक्त 6 एकर जमीन आहे. मायाला 2 एकर जमीन दिली. भावाला 1.5 एकर जमीन दिली. आणि ते मय जमीन खराबच आहे. नुसते झाडा जेवढंच आहे. तर मया गुराव ऐर बसतेच बस. कोणताही खर्च मया गुराव बसतेच बस. पहिल्याच मला दुःख आहे. कान वायते मग कानाले ऑपरेशन करायला किंवा कोणतं औषध टाकायला पैसा नाही तेवढा. इकडून तिकडून पैसे काढून मोल मजुरी करून त्यांची आम्ही असे व्यवहार करतो. कोणतं स्वयंपाक पाणी असतं तसं ते पुन्हा लपडायला येतेच माझ्या. आणि आमच्या माईने पुन्हा लहान भावाचाच मुलगा. त्याचं कसं होईल त्याचं कसं होईल. मी मेलो तरी चालते. अशी कंडिशन आहे आता भावांना. त्याला येतं तसंच. त्याने पहिले एकूण टाकले. देतो 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 म्हणून मला 5 पैसे नाही दिले. 60,000 निघले बोलले. 60,000 आले. मला तिथले 5 पैसे दिले. काल मागले होते. आम्ही जास्त बाजारात जात नाही. 5-6 गुरुगाव नंतर काल गेलो बाजारात. काल मागितले पैसे. आता कुठं पैसे आहे म्हणजे आता कापूस निघून तर म्हणजे कापूस होईल केव्हा 10 वर्षाकडे. कारण ते यावर्षी दुष्काळ आहे. कापूस काही होत नाही तुम्हाला. आणि आमची जमीन पहिलं गोठाळ आहे. गोठा जमीन कापूस नाही होत. बाकीचं लावतो म्हणलं आपण कोणतं मूग फूग तेही होत नाही. वल धरून राहत नाही आमच्या जमिनीने. कोणतं तुरी लावतो म्हणलं तुरी होत नाही. पाणी पडलं तर चांगला पाणी पडलं तुरी होते. नाही पडला पाणी तर पावसात लावलेल्या तुरी सुद्धा होत नाही आम्हाला. अशी कंडिशन आमच्या शेतातली. बाजऱ्या लावा बाजरी आम्ही आवश्यक नाही पाहिजे. म्हणजे यावर्षी एकूण आमची शेती पडण्याची शक्यता आहे. त्याच्या पहिला आमच्या लय नुकसान ते झाले. शेळ्या मेल्या. त्यानं गुळाकड केला. आता पुन्हा नुकसान चालूच आहे. हे मरणं ते मरणं शेळ्याचे पिल्ले मरणं चालूच आहे. या 10-12 वर्षात कितीतरी नुकसानी भोगल्या. एवढा दिमाग खराब होऊ नये. डोकं काम नाही करत. त्यांना बरबाद झाल्यामुळे 8-10 वर्षात ताणतणावात काढले. त्यामुळे मेंदू एवढा खराब होऊ नये.
स्मरणशक्तीमध्ये क्रॅश होऊ नये, शब्दमय चुकते बोलताना, चुकीचे शब्द बोलतो, एवढी माझी कंडिशन होऊन शेवटी मोठा भाऊ दिसते प्रत्येक, अशी गोष्ट आहे ती. तसं आहे तर मोठ्या भावाला खायला द्यायला पाहिजे. कारण मला कोणी कष्ट केले, घरदार बांधले, फुकट गेले, शेवटी स्वतःच्या किंवा स्वतःच्या कष्टावर जागा घेतली आहे. कस्तरी युट्यूबच्या भरोश्यावर घर बांधलं, हे या चॅनलमुळे खतम झालं. काही कारणानं खतम झालं चॅनल, बुडाकडे गेलं. आता घर बांधणं म्हणजे खूप तळासाठी गोष्ट आहे. शेळ्याही मिळाल्या, शेळ्याच्या भरोश्यावर कस्तरी घर बांधलं असतं, पण शेळ्याही मिळाल्या आमच्या. शेळ्यांचं केलं, शेळ्या मारून टाकल्या आमच्या. लोक पाहतच राहते हा बुडाकडे गेला पाहिजे. जेवतो आता भावांना, आता लई दुःख काय सरत नाही. पुस्तक बनते, मी लेखक माणूस हा, कथा कविता कादंबऱ्या लिहितो, पण सध्या दिमाग खराब होऊन असल्यामुळे काही सध्या काही लिहू शकत नाही. ते गेलं मग. हे बघा सकाळचं जेवण बघा, काय आहे? आलूची भाजी, आलूची भाजी पोळ्या. म्हणजे लक्षात नाही राहत भावांनो, सकाळी मी का जेवलो, 2 तासापूर्वी का जेवलो मला माहित नव्हतं. जेवढं मग दिमाग खराब होणार, बिंदू काम नाही करत. एवढ्या 50 वर्षामध्ये तर 60-70 वर्ष होईल मग, तर का होईल मला मेनू माहीत नाही. ती कुठं बायको पुरा भुलतो का कधी कधी मला. हां, सुमित्राचं नाव आठवते, बापूचं आमचं नाव आठवते, पण भावाच्या मुलाचे नाव का भुलतो मी, भावाच्या बायकोचं नाव भुलतो मी. जुने जेवढे आठवते, नवीन जेवढे ते मी हस पाहिलं ना थोड्याशा वेळानं भरून देतो, तू कोण्या गावचा म्हणतो. अशी काही कंडिशन आहे. देवाची शपथ करून सांग, माझ्या पूर्ण नातेवाईकाला ही गोष्ट माहीत आहे कंडिशन कशी आहे. तुम्हाला सांगून काही फायदा नाही, पण कसं आहे, जीवन म्हटलं आणि हा आपला ब्लॉग आहे, आपल्या जीवनाविषयी सांगायच लागते. सांगितलं तर आपलं दुःख हलकं होते, म्हणून तुम्हाला सांगणं आहे. चला जेवतो आता. सध्या मग तोंड येऊ नये भयानक. कसं आहे, वेगवेगळा ताणतणाव राहते, झोप लागत नाही, अन्न पचत नाही, त्यामुळे 4-5 दिवस मग तोंड येऊ नये. अन्न एवढं झोमते. जेवतो आता, सकाळचं जेवण करतो आता आपलं. प्रत्येक घासामागं पाणी प्यायला लागते, अशी माझी कंडिशन आहे सध्या. तुम्ही तर मग आता दही नाही दिलं तू ना, बापूने खाल्लं ना, खाल्लं बापू ना. हो. बरं कळत नाही खाल्लंच का बापूले का भेटला आजपर्यंत सांग. आपण लहानपणी लय दूध दही खाल्लं, तुम्ही खाल्लं दूध दही तूप, मी दूध दही तूप खाल्लं, म्हणून दिमाग चांगला होता लहानपणी. एवढ्या कथा कविता कादंबऱ्या दिमाग लागलो, एवढा दिमाग होता. आता या ताणतणाव दिमाग गेला. सध्या पण आम्हाला भेटत नाही दूध दही, तरी सुमित्राच्या मायावर कधी कधी येते दूध दही तूप करत होतं, ते खातो आम्ही. तोच तेवढा आनंद. असं गावगाड्यात घेतो म्हणलं ना, भेसळ करून देते. लोणी कधीच देत नाही, कारण लोणीमध्ये कलिपी करता येत नाही, तुपामध्ये करता येते कलिपी. तुपात काही पाम आईल असं तसं टाकून विकता येते, डालडा टाकून विकता येते, म्हणून ते तूप देते. ते चवलत नाही अजिबात. अशी आता कंडिशन जाते गावाकडे. तुमच्याकडे कसं आहे माहित नाही, सांगा तुमच्याकडे कसं काय येतात. आपल्या या चॅनलवर आपण लहान व्हिडिओ टाकून चॅनल बरबाद करून टाकलं. आता मी लहान व्हिडिओ टाकणं बंद करून टाकलं, कसंही चालू म्हणलं. पण सध्या तुमचा साथ मला बरा भेटताय, आपले मोठे व्हिडिओ चालत आहे, म्हणून आता मला थोडासा आनंद होत आहे. म्हणून आपण या चॅनलवर आजपासून कंटिन्यू तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलले लाईक, कमेंट, हाईप करा. 3 टिंब आहे, त्याचा क्लिक करा. त्याचं तुम्हाला हाईप बटन दिसते, हाईपवर तुम्ही क्लिक करा, आम्हाला हाईप पॉईंट द्या. म्हणजे त्याचे काय तुम्हाला पैसे लागत नाही. तुमचं क्लिक झालं त्याचं 1-2 वेळा केलं, तुम्ही त्याचा 1-2 वेळा क्लिक केलं तर आम्हाला पॉईंट भेटते, पॉईंट वाढते. तर तुम्ही पहा पॉईंट वाढले का पहा. जेवढे आम्हाला हाईप पॉईंट भेटेल तेवढं आमचा व्हिडिओ समोर धकते. म्हणून तुम्ही ही एक मेहरबानी करा. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमची कमेंट आम्ही वाचत असतो आणि आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येत असते. हाच तुमचा आम्हाला सपोर्ट. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा. पाहत जावा आमचे गावाकडचे व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.